नमस्कार. एकूणच परिसंवादाचा विषय मराठी साहित्य आणि आजचा तरुण असा व्यापक असल्यामुळे नेमकी मांडणी कुठल्या मुद्द्यावरून करावी याच्यावर आमची आता चर्चा मसलत सुरू होती. पण आपण काही राजकारणात नसल्यामुळे तरुण याच्यासाठी एक वयाची मर्यादा आपण लावू शकतो. तो एक आपल्याकडे एक उत्तम मुद्दा आहे. विचार करायचा जर झाला तर मराठीत आत्ता जे तरुण म्हणता येतील असे सगळे, मग आपण 40च्या आतले म्हणू, हे सगळे लेखक साधारणतः 1985 पासून 1995पर्यंत, 95 ते 2005, 2005 ते 2015 आणि 15 नंतर अशा पद्धतीच्या ट्रेंडमध्ये लिहिणारे लेखक आहेत. याच्यामध्ये फिक्शन, नॉन फिक्शन, साहित्य आणि इतर अशा सगळ्या प्रकारच्या लेखकांचा सहभाग होतो. जर आपण ट्रेंड बघितला तर आपल्याकडे एक गोष्ट लक्षात येईल की या कालखंडामध्ये लिहिते झालेले सगळे हात हे मुख्यतः टियर 2, टियर 3 आणि ग्रामीण भागातून लिहिते झालेले हात आहेत. मुंबई, पुण्यासारख्या शहरातून लेखकांचा येणारा सहभाग हा हळूहळू कमी होत गेला. या सगळ्या मागच्या जर आपण मानसिकतेचा विचार केला तर आपल्याला काही प्रामुख्याच्या गोष्टी अशा दिसतात की जागतिकीकरणानंतर सामान्यतः आणि स्थितीबद्ध पद्धतीनं साहित्याचा होत गेलेला प्रसार ह्या लेखकांना लिहितं करण्यामध्ये महत्त्वाचा ठरला. यामध्ये जागतिक साहित्याचं सहजतेने उपलब्ध झालेलं दालन हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की तो धागा पकडून जर आजपर्यंत आपण प्रवास करत आलो तर एक गोष्ट आपल्या अशी लक्षात येईल की अनुवादित साहित्यामध्ये, विशेषतः नॉन फिक्शनमध्ये लेखकांनी बऱ्यापैकी काम केलेलं दिसतं. मराठीतसुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये जो ट्रेंड दिसतो आहे तो नॉन फिक्शनचा जास्त आहे. मग हा ट्रेंड कसा आला, का आला, याची मुळं शोधताना एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा दिसतो की अनुवादित साहित्याची मांडणी आणि मागणी ह्या दोन्ही बाबतीत प्रकाशक, व्यवसाय या दोन्ही मुद्दे फार महत्त्वाचे ठरले. एक. दुसरं, तुलनेनं स्वतःचं काही सांगण्यापेक्षा अनुवादित साहित्याच्या माध्यमातून आपण आपलं म्हणणं मांडू शकतो हा विश्वास देण्यासाठी ह्या साहित्यानं बऱ्यापैकी मदत केली. आणि तिसरं, तुलनेनं हे साहित्य पोचवणं सोपं होतं. हा ट्रेंड जर आपण फॉलो केला तर आपल्या लक्षात येईल की आज जे 30 आणि 35च्या आत लिहिणारे लेखक आहेत त्यातले बहुतांश लेखकांनी त्यांच्या करिअरची सुरुवात अनुवादक म्हणून केलेली होती. मला वाटतं की सध्याच्या तरुण लेखकांमध्ये हा ट्रेंड फार महत्त्वाचा आहे आणि हा धागा पकडून आपण या विषयावर बोलू शकतो. थँक्यू. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, समोर उपस्थित मान्यवर आणि नुकडचे माझे सगळे इथे जमलेले मित्रमंडळींना परत एकदा नमस्कार. मी पहिल्यांदा नुकड साहित्य संमेलन चे आभार मानते की त्यांनी या चर्चासत्रासाठी मला आमंत्रित केलं. नुकड कथा विश्व, विवेक साहित्य मंच, फर्ग्युसन महाविद्यालय, डेक्कन एज्युकेशन सोसायटी या सगळ्यांचेच आभार. खरं तर आज मी इथं असं म्हणेन की एक चक्र पूर्ण झालं, कारण इथे बऱ्याच जणांना माहीत नसेल की नुकडच्या याच व्यासपीठावरून मी माझ्या कथालेखनाची सुरुवात केली होती. इथे शमा आहे, उमेश आहे, उदय सर, चारू, नेहा, आम्ही सगळ्यांनीच एकत्रितच नुकड या व्यासपीठावरूनच लिहायला चालू केलं. एक विश्वास मिळाला की आम्ही लिहू शकतो. लिहित होतो पण एक असतं पाठीशी कोणीतरी एक थाप देणारे. अशी थाप देणारे आमचे विक्रम भागवत काका होते. त्यांचं ते जीव सुचिता हे जोपर्यंत कानावर पडायचं नाही तोपर्यंत आपली कथा सफल संपूर्ण झाली असं वाटत नव्हतं. आज जेव्हा अर्चना मॅडमांनी मला म्हणाल्या की तुम्ही इकडे या, बोला, तर मुळात मला सांगायला आवडेल की मला लिहायला आवडतं, पण जेव्हा बोलायला सांगितलं जातं तेव्हा बऱ्याच वेळेला थरथरायला होतं किंवा भीती वाटते. म्हणून मला अशा स्टेजचा वापर करावा लागतो की जिथे थरथरणारे हातपाय दिसून येत. अभिजित थिटे सरांचं नाव राहिलं. त्यांच्या भयकथा पण सुरुवातीच्या काळात मी नुकडवर बऱ्याच वाचलेल्या आहेत. तर
आज परत एकदा त्याच व्यासपीठावर आलेला माझा आनंद असा शब्दातून तर मला व्यक्त करता येणार नाही. अर्चना मॅम मला म्हणाल्या की वेगळं काही मांडू नका, तुमचा जो ग्रामीण साहित्याचा लेखनाचा जो प्रवाह आहे किंवा ती भूमिका तुमचा प्रवास आमच्यासमोर मांडा. तर तोच इथे मांडण्याचा प्रयत्न करते. मराठी साहित्य म्हणजे जेव्हा उदयास आलं तेव्हा अनेक प्रवाह मराठीत म्हणजे मराठी साहित्यामध्ये आपल्याला दिसून येतील. त्याचमुळे तर विविधांगी म्हणजे साहित्य निर्मिती झाली. समाज जीवनातल्या ज्या कथा, आशय किंवा ज्या गोष्टी होत्या त्या नाटक, कादंबरी, कथा अशा विविध आकृतिबंधातून आपल्या समोर येत गेल्या आणि त्यातूनच ग्रामीण साहित्य हा देखील प्रवाह आला. मला आता इथे रुपाली मॅम बसलेत, परफेक्ट डेफिनेशन मला ग्रामीण साहित्याची तसे सांगता येणार नाही, पण गावगाड्याचं जे चित्रण असेल किंवा ग्रामीण समाज जीवनाचं जे चित्रण असेल ते त्या साहित्यातून प्रकट होतं असं मला वाटतं. तर माझ्या खुरप आणि सांजड या 2 बोलीतल्या कथासंग्रहामध्ये मी त्याच गावगाड्यातील म्हणजे बायकांचं किंवा तिथल्या समाज जीवनाचं जे दर्शन आहे ते घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला मुळात मी या म्हणजे एवढे साहित्य प्रवाह असताना मला हाच म्हणजे ग्रामीणच का लिहावं वाटलं किंवा गावगाड्याच का लिहावं वाटलं, तर अगदी सुरुवातीच्या काळापासूनच मला एक शेती संस्कृती किंवा या ग्रामीण जनजीवनाबद्दल एक वेगळा हळवा कोपरा होता. बऱ्याच वेळेला जेव्हा मी माझ्या आत्या मावशीकडे जायचे तर तिथलं जे वेगळेपण आहे किंवा असं म्हणता येईल की निसर्गासोबत माणसांच्या भावभावनांची जी सोनेरी किनार होती ती मला अशी स्पर्शून गेली आणि मला असं वाटलं की तिथल्या ज्या बायकांच्या व्यथा आहेत, त्यांचं जे जगणं आहे, त्यांचं जे भोगणं आहे ते आपण शब्दातून व्यक्त करावं, त्यांच्या मुखउद्यांना आपण शब्दरूप द्यावं. बऱ्याच जणांना माहिती नसेल की बऱ्याच कथा आपण समोर आणतो म्हणून त्या समोर येतात, पण अशा बऱ्याच कथा असतात ज्या पडद्याआड असतात, ज्या कधी समोर येत देखील नाहीत. अशा बऱ्याच गोष्टी मला खूप आश्वस्त करायच्या. असं वाटायचं की हे येऊ दे बाहेर. आणि असं नाही आहे की मी एका सलग म्हणजे लिहित गेले. लहानपणी जेव्हा मी माझ्या मावशीकडे किंवा आत्यांकडे जायची तर तिथे रांजणडव असायचं, एक तळं असायचं, त्याचं ते नितळ पाणी किंवा वाघदरीची ती वेडीवाकडी वळणे, तो मसनवाट, ती आंबिड्यावरली भूतं, अशी बरेच ठिकाणं होती, बरीच माणसं होती जी मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात रुजत गेली. आणि कालांतराने जेव्हा जेव्हा असे काही घटना प्रसंग घडत गेले तर हे लोक मला छळत राहिले असं नाही, पण त्या घटना अस्वस्थ करत होत्या आणि त्या घटनांनीच मला लिहिण्यासाठी उद्युक्त केलं. तर माझ्या कथांमध्ये बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या म्हणी दिसतील, वाक्य म्हणजे लोकसंस्कृतीमधल्या ज्या चाली, रीती, प्रथा, परंपरा आहेत यातल्या बऱ्याच गोष्टी सांजड आणि खुरप या कथासंग्रहामध्ये आहेत. मला असं वाटायचं की हे कुठून येतं, म्हणजे कधी याचा कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न केला नाही, पण एखाद्याला लागीर होणं किंवा शेतीसाठी एखादी पूजा करणं, पूर येणार आहे किंवा दुष्काळ पडणार आहे, मुलाचा जन्म झाला, कुणाचा मृत्यू झाला, जे काही विधी केले जायचे तर त्याच्या पाठीमागणे काही कारणं असायची, म्हणजे काही लोक समजुती असायच्या, काही लोक मानस असायचे. मला वाटतं की हे जगण्याचे आधार आहेत. आणि परंपरागत जीवन जेव्हा माणूस जगत असतो तेव्हा त्या जगत असताना हे सगळे आधारच कारणीभूत ठरतात. कदाचित या सगळ्यांचाच एक लोकसंस्कृती घडते, एक या लोकमानसाचाच आविष्कार म्हणजेच साहित्य किंवा असं आपल्याला म्हणता येईल. तर
हे सगळं लोकमानस किंवा या लोकसमजुती ज्या होत्या त्या मला बऱ्याच वेळेला पाहायला मिळायच्या आणि मग याच हळूहळू ते का, ते कसं, याची कारणे शोधता शोधता ते हळूहळू मी ते लिहित गेले. माझ्या आत्या किंवा माझी आत्ता कुणाला इथे थोडंसं आश्चर्य वाटेल की आत्ताच्या काळात ओव्या कोण म्हणतात, पण मी मूळची निपाणीची आहे आणि माझं सासर कोल्हापूर आहे. आमच्या गावाकडे घरी जातं आहे, उखळ आहे, मुसळ आहे. अजून पण ते हे सगळं करत असताना माझी आजी पणजी गाणे म्हणतात. अगदी तो अंबारीचा हत्तीयो लुटला जाईना, भावाची सर माझ्या कुणाला येईना. अशा प्रकारच्या बऱ्याच ओव्या आहेत ज्या मला पण आता काय म्हणतात ते पहिल्या पिढी दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर करते. तसं हे इतकं सुंदर संस्कृतीचं किंवा लोकसंस्कृतीचं लेणं आहे. ते आश्चर्य वाटायचं की अरे ह्या कधी यांनी शाळेची पायरी चढली नाही आहे ना, कधी त्या शाळेत गेल्या आहेत, पण अगदी जीवनाचं सार सांगणारं कसं काय यांच्या कथांमध्ये किंवा कसं आलं असावं. पण जाणवत गेलं की हे फार अफाट आणि वेगळं आहे, हे जतन करायला हवं आणि आपसुकच ते माझ्या सगळ्या कथांमधून येत गेलं. त्यानंतर मला असं वाटतं की बऱ्याच जणांनी विचारलं की तुम्ही कथा कशा लिहिता. मला कथा लिहिते म्हणजे ठरवून लिहिते किंवा कुठल्या साच्या ढाच्यात बंदिस्त करून लिहिते असं तर मुळीच नाही होत. म्हणजे इथे आता बरेच जण लिहित आहेत कथा, जर तुम्ही ड्राफ्टिंग केलं तर त्याला ओरिजिनॅलिटी येणार नाही. जो काय म्हणतात तो इसेन्स आहे किंवा जो आहे तो आपसूक यायला लागतो. त्याच्यासाठी एक अस्वस्थता किंवा यावी लागते. म्हणजे मी कथा म्हणजे फार वेगळं लिहितोय किंवा सांगतोय वगैरे असं काही नाही आहे. ती कुठल्या नियमात साच्या ढाच्यात अशी बसवताच येत नाही. त्याच्या घटना, प्रसंग, पात्र, वातावरण निर्मिती याचा एक अनोखा बंध जेव्हा साकारला जातो तेव्हा वाटतं की कथेची निर्मिती होते. म्हणजे तुम्ही एखादं पात्र, त्याचं भाषा, निवेदन मांडत असताना असं नसतं की ते एकाच गोष्टीतून एखादं पात्र तुम्हाला समजलं गेले किंवा त्याची देहबोली समजण्यासाठी तुम्हाला त्या पात्राची ओळख करून द्यावी लागती वेगवेगळ्या घटनातून. आता माझा सांजोडमधला एक जानुदा आहे, त्याचं वर्णन करताना मी असं म्हटलं आहे की बाभळीच्या बुंद्यागट तनक धिप्पाड जानुदा, तालीम जागवणारा, त्याच्या गोळीबंद देहावर पाणीसुधिक थरायचं नाही, त्याच्या अंगावर मांजरपाटाचा सदरा आणि दुटांगी धोतार, पांढरं धोतार, चालबी एखाद्या हिंदकेसरी पैलवानागत. आता इथे हे सगळं एकत्र मी वाचून तरी एकत्र दाखवले, पण ते एकत्र आलेलं नाही आहे. ते कथा किंवा घटना, प्रसंग, पात्राच्या अनुषंगाने येत गेलं आहे. एखादी छलकाटी चंद्री, तुरकाटी गत, म्हणजे ती कशी आहे हे तुम्हाला ती व्यक्ती किंवा ती माणसं तुमच्या या वर्णनातून म्हणजे लोकांच्या समोर ती प्रकट व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. एखादं वातावरण निर्मिती म्हणजे भवतालाचं करत असताना गावात सांजेचा टोला पडला म्हणजे कुटकुटणाऱ्या हाडात जीव यायचा, वठत चाललेल्या खोडाला मृदुंगाच्या तालानं पालवी फुटायची. मग हे मला असं वाटलं की ते वातावरण जेव्हा निर्माण होईल तेव्हाच तुम्हाला ते देऊळ दिसेल, तिथला तो जानुदा दिसेल, तिथली ती चंद्री दिसेल. तर हे सगळं असं तुम्ही ठरवलं आणि लिहिलं असं नाही आहे. त्याच्यासाठी थोडं वाचन, चिंतन, मनन आणि मुळात मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की एक अस्वस्थता असते. माझी एक खुरपं नावाचा कथासंग्रहच आहे. त्याची जी शीर्षक कथा आहे खुरपं, त्यातली जी चंद्री आहे ती स्वतःचं बाळंतपण स्वतः करते. तर जिथे मला 6व्या महिन्यापर्यंत माझ्या आईने बेडवरून खाली उतरू दिलं नव्हतं, तिथे ही खरी घटना आहे मावशीच्या गावातली, तिच्या शेतात भांगलणीला येणाऱ्या बाईची, की मी जिथे 6 महिने बेडवरून खाली पाय पण ठेवला नव्हता तिथे त्या बाईला 6व्या घटकेला म्हशीची धार काढायला लागली. ती म्हशीची धार काढत असताना तिला ब्लिडिंग होत होतं. तर किती हा विरोधाभास आहे. मला असं वाटतं की हा जो विरोधाभास आहे किंवा ही जी अस्वस्थता आहे तीच आपल्याला लिहिण्यासाठी उद्युक्त करत असते. माझ्या बऱ्याच कथांचा जन्म हा असाच
या अस्वस्थतेतूनच झालेलं आहे. अजूनही मला असं वाटतं की तुम्ही कधीच ठरवून किंवा असं कोणी सुचवलं असं म्हणून काहीच होत नाही. एक कथाबीज मनामध्ये कुठंतरी मुरत राहावं लागतं आणि त्याला मुरू द्यावं. कारण कालांतराने कधीतरी ते बाहेर येतं. ते आठवणींच्या खकाण्यातून जशा ह्या अनेक गोष्टी बाहेर पडल्या तसंच ते जे कथाबीज आहे ते आपोआप आकार घेऊ लागतं, त्याचा आपोआप विस्तार होतो. तुम्ही जाणून बुजून त्याचं बाळणपण करणं किंवा अशा गोष्टी केल्या तर कळतं की ह्याला तुम्ही सगळ्या बाजूंनी ड्राफ्टिंग केलेलं आहे, ते ओरिजिनल राहत नाही. मग असं आहे की तुम्ही बऱ्याच गोष्टी, आता मी गावाकडचं लिहिते, मला गावाकडचा अनुभव आहे, मी फक्त पाहिलेलं आहे. पाहणं आणि अनुभवणं याच्यात बराच फरक आहे. मग असं नाही आहे की तुम्ही सगळ्याच गोष्टीसाठी अनुभव संपन्न असायला हवं, पण तुम्हाला निसर्ग वाचता यायला हवा, माणसं वाचता यायला हवी, त्यांच्या मनाचा, त्या ताण्याब्यानाचा किंवा त्यांच्यातल्या भावभावनांना तुम्हाला समजून उमजून त्यांना मांडता यायला हवं. मग मी अजूनही असं म्हणेन की तुम्ही एक वेळ अनुभव संपन्न नसला तरी चालेल, पण क्षितिजाच्या पलीकडे पाहता येण्याची नजर तुम्हाला मिळायला हवी. थँक्यू सो मच. धन्यवाद. कथाकाराची जडणघडण कशी त्याच्या कथेला घडवत राहते हे आपण खूप छानरित्या आता बघितलं. यानंतर मी गीतेश शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या विषयाची मांडणी करावी. नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम नुक्कड साहित्य संमेलनाने मोरे सरांसमोर आणि वरखेडे सरांसारख्या विचारवंतांसमोर आमचे विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल विक्रम भागवत सर, अर्चना ताई आणि सर्व मान्यवरांचे जे या आयोजनामध्ये सहभागी आहेत त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे हा जो विषय आहे त्याची व्यापकता खूप मोठी आहे. कथा, कादंबरी, कविता आणि तरुण, आणि त्याबद्दल आम्हाला बोलायला दिलेलं आहे. तर या विषयाचा जर आपण अनेक अर्थाने विचार केला तर एकतर आजचे तरुण काय वाचता आहेत, म्हणजे माझ्यासारख्या तरुणांनी काय वाचलं आहे हे आपण आधी समजून घेऊया, आणि त्यानंतर आजचे तरुण काय लिहित आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. माझा परिचय करून देताना सृजन संवाद प्रकाशनाचा संपादक आणि दिवाळी अंकाचं संपादन करतो असा करून दिला, आणि कवी म्हणून CCTVच्या गर्दशाळेत आणि निमित्त मात्र, आणि अनुवादक म्हणून यमन आणि चित्रलिपी हे 2 कविता संग्रह साहित्य अकादमीकडनं प्रकाशित झालेले आहेत. तर त्या आपण भवतालावरती पण एक विचार करू शकतो की ही जी काही पार्श्वभूमी आहे त्याला खरं म्हणजे विज्ञानाची पार्श्वभूमी आहे. माझं जे शिक्षण आहे, माझं भौतिकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण झालं आहे. ॲस्ट्रॉनॉमी स्पेस फिजिक्समध्ये मी MSc केलेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. पण कवितेनं शालेय वयातच माझं बोट घट्ट धरल्यामुळे वाचनाची रुची ही निर्माण झाली, आणि होतो मी विज्ञान शाखेमध्ये, पण अधिकाधिक कसं वाचता येईल याकडे मी लक्ष दिलं. अर्थात त्यासाठी माझे गुरुजन जे आहेत, लायब्ररियन जे आहेत, त्यांनी कष्ट घेतले होते, आणि त्यामुळे जास्तीत जास्त वाचता आलं. म्हणजे माझ्या घरात माणसं फक्त 3 आहेत आणि साधारणतः 1,500 ते 2,000 पुस्तकं आहेत. हे सांगायला मला नेहमीच आनंद वाटतो, आणि भरपूर काही वाचायचं आहे हेही लक्षात ठेवल्यासारखं वाटतं. अर्थात कुठलाही कवी जेव्हा लिहित असतो, शाळकरी किंवा महाविद्यालयात असताना, तर सुरुवातीला खुणावणारे कवी कोण असतात तर मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज. अर्थात माझीही सुरुवात त्यांच्याच जोडीनं झाली, आणि ते जे भारावले पण होतं त्यांना वाचल्यावरती आलेलं, किंवा आपल्या बालभारतीच्या मराठीच्या टेक्स्टबुकमध्ये आपण ज्या कविता वाचल्या होत्या मग त्या कशा लिहिल्या असतील ते समजून घेण्याचा प्रयत्न, आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असायचं की ही कविता कुठल्या संग्रहातली आहे, मग तो मिळवून कसा वाचता येईल याच्याकडे प्रयत्न असावा. मग हळूहळू विंदा करंदीकर, इंदिरा संत, शांताबाई शेळके, G.A. कुलकर्णी किंवा कवितेमध्ये ग्रेस, त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. मग पुशी रेग्यांची शहनाज जशी मला आठवती आहे आत्ता, तशीच मला ग्रेसांचीही कविता आठवते की ग्रेस एका कवितेत म्हणाले होते की तू माझी मैत्रीण होशील, कधी होशील, काय देशील,
मनावरून फीस फिरणार ना, निर्गंध होणार माझी पाकळी पाकळी, तूही वस्त्र भिरकावून मोकळी. तर ही वस्त्र भिरकावणं काय असतं हे समजून घेण्यासाठी बराच काळ जावा लागला. की ही देहाची वस्त्र आहेत की परिधान केलेले कपडे आहेत हे समजून घेणं, आपला जो अभिमान आहे, ज्याला आपण इगो म्हणू शकतो, तो भिरकावणं आहे. कुठल्याही नात्यामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो ते समजून घेणं कुठेतरी गरजेचं आहे. मग त्या दृष्टीने मला अमृता प्रीतम यांची पण कविता आठवते याच अनुषंगाने, तू येशील तेव्हा तुझे जोडे बाहेर काढून ये, असं कुठेतरी त्या आशयाचं त्या सांगतात. म्हणजे वाचत राहिलो, मग त्यावेळेला G.A. कुलकर्णी वाचणं असू देत किंवा वेगवेगळे कथाकार असू देत, मग आत्ताच्या पिढीमधले म्हणजे म्हणता येईल की मोनिका गजेंद्र गडकर असू देत किंवा किरण येले असू देत, अशा पद्धतीचे कथाकार वाचून आणि समजून घेत हा प्रवास सुरू राहिला. अर्थातच जे मराठीमध्ये क्लासिक म्हणून गणलं जातं की कोसलाच्या आधी आणि कोसलानंतर, म्हणजे विश्राम बेडेकरांची रणांगण कादंबरी वाचल्यानंतर कोसला पण वाचावीशी वाटली. आणि जेव्हा कोसला वाचलं तेव्हा या लेखकाने काय लिहिलं होतं, कारण मी तर विज्ञानाचं होतो त्यामुळे अजून काय लिहिलं असेल या ती उत्सुकता लागली. आणि मग पूर्ण चांगदेव चातुष्ट, मग ते हुल, जरीला, बिढार आणि हे सगळं चांगदेव चातुष्ट वाचून काढलं. आणि नंतर आलेली अर्थातच हिंदू कादंबरी वाचनात आली. हे सगळं वाचत असताना रंगनाथ पठारे, मग ताम्रपट असू देत किंवा त्यांचं सातपाटील कुलवृत्तांत असू दे, हे सुद्धा वाचनात आलं. म्हणजे मी माझ्या वाचनाचा जो प्रवास आहे तो मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. मग मी आत्ताच किरण येलेंचं नाव घेतलं. कवी म्हणून त्यांची ओळख बाईच्या कविता किंवा चौथ्यांच्या कविता यातनं झालेलीच होती, पण नंतर जेव्हा ते कथा लेखक म्हणून समोर आले, मग तिसरा डोळा असू देत किंवा मोराची बायको नावाचा कथासंग्रह असू देत, जो खूप गाजला, खूप चर्चेत आला, त्याविषयी वाचनात आलं. किंवा G.K. ऐनापुरे यांच्याही कथा वाचनात आल्या. जयंत पवारांसारखं नाव आपल्याला मिसआउट करून चालणार नाहीत, की महत्त्वाचं नाव काय असतं ते पाहणं गरजेचं आहे, की या कथालेखकानं काय लिहिलेलं आहे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. की जिथं महानगरीय कथा एका ठिकाणी सशक्त होत आहे तिथे ग्रामीण कथाही तितक्याच सशक्तपणे मांडल्या जात होत्या. आत्ताच म्हणजे सुचिता तळांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. त्यांच्या मनोगतामधला साधेपणा आपल्याला सगळ्यांनाच भावला असेल, की त्यांचं सांजड नावाचा कथासंग्रह असू देत किंवा खुरपी नावाचा कथासंग्रह असू देत, त्याच्यामधला कथालेखक, मग मी जेव्हा संपादन करतो दिवाळी अंकाचं कुठलाही विषय घेऊन, मग त्यावेळेला तुमची चौफेर दृष्टी ही कामास येते. म्हणजे तुम्हाला एक संपादक म्हणून काय गरजेचं आहे हे महत्त्वाचं आहे. आता अनेक दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. साधारणतः महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर प्रसिद्ध होणाऱ्या दिवाळी अंकांची संख्या 400-450च्या घरात आहे. त्यामधले क्लासिक्स जर पकडले तर आपण एक मौज, दीपावली, हंस किंवा धनंजयसारखे अंक आहेत, किंवा आणखीन ऋतुरंगसारखे अंक आहेत. वेगवेगळ्या पार्श्वभूमी आणि वेगवेगळे आशय विषय त्यांची हाताळणी करणारे अंक यामध्ये प्रस्थापित, म्हणजे 100 वर्ष जुनी परंपरा असणारा मौजेसारखा अंक आहे, दीपावली आहे, हंस आहे, आणि आत्ता नव्यानं आमच्यासारखी जी मंडळी आहेत, मग वाघूरसारखा अंक आहे किंवा माझा सृजन संवाद आहे. तर ही मंडळी एक विषय घेऊन काहीतरी अंक करतात. म्हणजे गेली 4 वर्ष मी सृजन संवादचा अंक प्रकाशित करतोय. गेल्या वर्षी यक्ष प्रश्न असा विषय होता. आणि खरं सांगायचं झालं तर कुठलाही विषय कोणालाही दिला तर खरं म्हणजे त्याला पहिल्यांदा प्रश्न पडतो की आम्ही काय लिहावं. पण तुम्ही कुठलेही, मग जयवंत दळवी असू देत किंवा खूप मोठ्या मोठ्या लेखकांनी हे मान्य केलं आहे की दिवाळी अंकांच्या माध्यमातून आमचं कथाविश्व किंवा कादंबरीचं लेखन अधिक सकस झालेलं आहे. तो जो पहिला खरडा जो असतो, पहिला ड्राफ्ट जो आहे, तो दिवाळी अंकांमध्ये आजमावून पाहिल्यानंतर त्याची जी प्रतिकृती पुस्तकाच्या रूपात येते त्याच्यावरती आणखीन संस्कार करायचा एक प्रयत्न असतो असं आपण धरू शकतो. यामध्ये म्हणजे आत्ता म्हणजे मला एक संपादक म्हणून अडचणी अशा येतात, ती म्हणजे जास्त करून कथालेखकांचा शोध घेताना येतात. कारण जेव्हा आम्ही एक यादी काढतो की कुठल्या कथालेखकाकडनं आपण या विषयावरची किंवा या आशयाची कथा मागू शकतो,
तर खूपच म्हणजे की आजचे तरुण काय लिहित आहेत आणि कोणत्या लेखकांकडनं घ्याव्यात. म्हणजे प्रस्थापितांकडनं मग भारत सासणेकडनं कथा मागवावी किंवा लक्ष्मीकांत देशमुख सरांकडनं मागवावी की आजच्या तरुण पिढीकडनं, मग प्रणव सखदेव असू देत किंवा ऐश्वर्या रेवडकर असू देत, ह्यांच्याकडनं कथा मागवावीत आणि ते त्या कथेला व्यवस्थित न्याय देऊ शकतील का, हा आपण जेव्हा धांडोळा घेतो तेव्हा म्हणजे जेमतेम नावं समोर येतात. कदाचित माझा अभ्यास त्यामध्ये कमी पडत असेल. तर यावेळेला मी यक्षप्रश्न असा विषय घेतला होता. गेल्या वर्षी घर विशेषांक केला होता, त्याच्या आदल्या वर्षी प्रवास विशेषांक होता, त्याच्या आधी समुद्र विशेषांक होता. या प्रत्येक विशेषांकामध्ये एक विषय घेऊन त्याच्या अवतीभोवती तुम्हाला जे काही लेखक, सर्जनशील लेखक म्हणून मांडता येईल याचा एक व्यापक अंगानं विचार करता येऊ शकतो जेव्हा आपण लेखकाशी संवाद साधतो. त्या दृष्टीनं या वेळच्या अंकामध्ये म्हणजे स्वतः लेखिका इथे उपस्थित आहे, त्यामुळे सुचिताताईची झुरणी नावाची कथा होती. आता यक्षप्रश्न हा एक विषय आहे आणि एक ग्रामीण व्यापकतेला भिडणारा लेखक, समग्रतेला भिडणारा लेखक यक्षप्रश्न या विषयाला कसा भिडू शकतो आणि कुठेही यक्षप्रश्न आहे म्हणजे हा होता माझ्या आयुष्यातला यक्षप्रश्न, ही गोष्ट नव्हे, ही कथा आहे. कथा आणि गोष्ट याच्यामध्ये आपल्याला एक फरक समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे आत्ता या आधीचं जे सत्र होतं ते अलगचं होतं. तर मला असं वाटतं की कुठलाही कथाकार, मग ती दीर्घकथा असू देत, लघुकथा असू देत किंवा कादंबरी असू देत, त्याच्यामध्ये आलेलं जे बीज असतं ते अलगचंच असतं, ती वन लाईनरच असते. म्हणजे आपला जो अलगचा प्रवास म्हणजे आता सरांनी वैशंपायन सरांनी खूप विस्तृतपणे तो उलगडून दाखवला की अलग म्हणजे काय, त्याचं काय शास्त्र आहे, त्याचं व्याकरण काय आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इंग्रजीमध्ये तर 6 वर्ड स्टोरीजपर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत. म्हणजे इतकं लघु 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 स्वरूप झालं आहे ना, त्यामुळे आमच्या सारख्या संपादकांची गोची होते खरं तर. आणि मी म्हणजे काय होतं, मी सांगतो की तुम्ही दीर्घ लिहा, कारण मी मौजेबरोबर 3 वर्ष दिवाळी अंकाला संपादनामध्ये असल्यामुळे मोनिकाताईंबरोबर ते दीर्घ काहीतरी आलं पाहिजे आणि विस्तृतपणे तुमचा परीघ फुलवता आला पाहिजे या दृष्टीनं विचार करतो. पण बऱ्याचदा असं होतं की आपण विषय देतो आणि लेखकांकडनं आपल्याला खूप कमी शब्दामध्ये येतं. अर्थात कमी शब्दात मांडता येणं हा काही दुर्गुण आहे असं मी मानत नाही. म्हणजे मंटो असू देत किंवा इस्मत चुगताई असू देत, यासारखे जे लेखक आहेत त्यांनी फार कमी शब्दामध्ये खूप सकस लिहून ठेवलेला आहे. तो बाद जर इथं उपलब्ध झाला तर अर्थातच ते छापता येऊ शकतं. परंतु आपण जेव्हा एखादा विषय घेतो त्यातले कंगोरे आपल्याला कितपत उलगडता येतात. आत्ताचं उदाहरण म्हणून 2 परिच्छेद सुचेताताईने वाचून दाखवले, तर ते कॅरेक्टर किंवा ते पात्र तुमच्या मनामध्ये, वाचकाच्या मनामध्ये ठसवण्यासाठी त्याच्या अवतीभोवतीचा जो परीघ आहे किंवा त्याची जी देहबोली आहे, देहरचना आहे, ते वाचकाच्या मनावरती ठसवण्यासाठी तुम्हाला शब्दांची पेरणी कशी करता येईल याचा विचार कथाकाराला, लेखकाला हे करता आला पाहिजे. तो जर तुम्हाला करता असेल तर ते अर्थातच त्याची शब्दमर्यादा ती वाढत जाते. तर त्यामुळे मी म्हणजे जेव्हा विषय देतो तेव्हा कुठल्याही मर्यादेचं बंधन न घालता तुम्हाला अधिकाधिक किती चांगल्या पद्धतीनं लिहिता येऊ शकतं. तुम्हाला कापायचं असेल की आपण सांगू शकतो की बाबा इथं हे खूप जास्त झालं आहे आणि रिपिटेशन झालं आहे, पुनरावृत्ती झाली आहे, ते जर होत असेल तर निश्चितपणे त्याला तुम्ही बगल देऊ शकता. अर्थातच आता हा जो एक भाग होता की वाचनाच्या दृष्टीनं आजचे तरुण काय वाचत आहेत किंवा काय नाही वाचत आहेत. म्हणजे की माझ्यासारख्या वाचकांनी म्हणजे मग किरण नगरकरांची 7 सक्कम 43 सारखी कादंबरी जी मराठी साहित्याला किंवा ती पेलवली नाही, म्हणजे का पेलवली नाही याची उत्सुकता म्हणून मी वाचायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर मग ते रावण आणि एडीमध्ये गेले किंवा कक्कळसारखी कादंबरी आहेत त्यांनी लिहिली. म्हणजे ज्याचा प्रतिस्पर्धी नावाचा एक अनुवाद प्रसिद्ध आहे की आपल्याकडे जी कथालेखनाची किंवा कादंबरीची लेखनाची जी परंपरा आहे ती जास्तीत जास्त भवतालचं जे चित्र आहे, जे जसंच्या तसं कसं सांगता येईल किंवा मांडता येईल याच्या दृष्टीनं केलं जातं. त्याला फॅन्टसी खूप कमी येते. फॅन्टसीच्या अंगाने येणाऱ्या कथा या खूप कमी लेखकानं लिहिलेल्या आहेत असं माझं एक निदर्शन असेल. कदाचित माझा अभ्यास कमी पडत असेल, पण
म्हणजे आता ग्रामीण कथेमध्ये जे चित्र आहे किंवा अवतीभोवती जे काही घडतं आहे ते तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करता. तसंच ज्या ऐतिहासिक कादंबऱ्या आहेत, मग विश्वास पाटलांची कादंबरी असू देत किंवा आत्ता नितीन थोरात नावाचा लेखक पुण्यामधलाच आहे, त्याची साधू नावाची कादंबरी आहे. म्हणजे जे प्रसंग आपण आधीच अनुभवलेले आहेत, आपल्याला माहिती आहेत, पुन्हा त्याच विषयावरती आपण नव्यानं मांडणी कशी करता येईल याचा प्रयत्न हे लेखक करत आहेत. आणि प्रकाशक म्हणून जेव्हा साहित्य संमेलनामध्ये किंवा महोत्सवांमध्ये आम्ही जेव्हा विक्री करतो किंवा स्टॉल्स लावतो, तेव्हा असं दिसून येतं की अजूनही आपला मराठी वाचक आहे तो साने गुरुजी आणि ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये रमलाय की काय हे निदर्शनास येतं. आणि सगळ्यात कमी, म्हणजे कवी म्हणून मी मांडतोय मत, पण असं दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की सर्वात कमी मागणी जी असते ती कविता संग्रहांना असते. पण सगळ्यात जास्त तुलनेनं जी पुस्तकं प्रकाशित केली जातात पूर्ण वर्षभरामध्ये ते कविता संग्रह असतात. याचा अर्थ चांगले कविता संग्रह येत नाहीत असं नाही, पण कवी मोठ्या प्रमाणात, आणि अर्थातच प्रकाशनांची संख्याही वाढलेली आहे आणि पुस्तक निर्मिती हा अत्यंत म्हणतात ना की सोपा उपाय झालेला आहे. किंवा स्वतः थांबून त्याच्यावरती कष्ट घेऊन किंवा संपादकीय संस्करण करून काही आपल्याला मर्यादा घालून ते कविता संग्रह काढता येतील का. मग मी तुला माझं पुस्तक भेट देतो आणि तू मला माझं पुस्तक दे, याच्यापुरता ते मर्यादित झाल्यामुळे कविता संग्रहांच्या विक्रीवरती किंवा पुस्तकांच्याच एकूणच विक्रीवरती त्याचा परिणाम होतोय असं मला वाटतं. शेवटचा मुद्दा म्हणजे मला असं सांगावं असं वाटतं की एकतर कुठलाही विषय घ्यावा दिवाळी अंकाला किंवा न घ्यावा हा एक चर्चेचा विषय असतो. जेव्हा तुम्ही विषय घेता तेव्हा एक चौकट तुम्ही त्या भोवती आखता. पण मी इतर दिवाळी अंकांच्या बाबतीत सुद्धा अभ्यास केला जे विषयाची मर्यादा घालत नाही, पण तरीसुद्धा त्यांचं एक फ्रेमिंग असतं. कुठल्याही मान्यवर दिवाळी अंकांचा तुम्ही तपास करा, त्याच्यामध्ये एक परिसंवाद, ललित लेख, त्याच्यानंतर तुम्हाला वैचारिक लेखन, कथा, कादंबरीसाठी पूर्णतः कादंबऱ्या छापणाऱ्या अंकांचीही परंपरा आहे धनंजयसारख्या, किंवा कथाश्रीमध्ये फक्त कथा असतात, असे सुद्धा तुम्हाला एक चित्र दिसतं. पण त्याऐवजी एक जर आम्ही विषय घेतला तर तुम्हाला एक चौकट आखून त्यामध्ये तुम्हाला काय मांडता येईल याचा विचार करता येऊ शकतो. आता कवी म्हणून माझा CCDBच्या गर्दछायेत हा कविता संग्रह गेल्या वर्षी प्रकाशित झाला. आणि कवी म्हणून म्हणजे की आताच कोणीतरी लिहिलं की महानगरीय संवेदनेचं जे केंद्र आहे किंवा जे साहित्याचं जे केंद्र आहे ते ग्रामीण भागाकडे सरकलं आहे. असं काही नाही आहे की महानगरातले लोकही लिहिता आहेत आणि तितक्याच सकसपणे लिहिता आहेत, आणि ते कुठल्या पद्धतीनं लिहित आहेत ते तुम्ही नक्की शोध घ्या. मग प्रणव सखदेवसारखा लेखक असू देत, तो स्वतः कवी आहे. आणि अजून एक मुद्दा जो पहिल्या वक्त्याने म्हणजे अनिरुद्धने उद्धृत केला इकडे किंवा अधोरेखित केला की अनुवादक किंवा आपल्याकडे अनुवादित झालेलं साहित्यच म्हणजे सर्वश्रेष्ठ साहित्य आहे की काय, असं लोकांना एक वाटतं आहे आणि त्यांची तडाखेबाज विक्री होते. मराठी साहित्य म्हणजे वॉल्डनचं मी हे करेल, वॉल्डन पब्लिकेशन आत्ता एक नवीन सुरू झालेलं आहे, त्यांनी 3-4 पुस्तकं अनुवादितच प्रकाशित केली आणि आवृत्त्या संपल्या असं जाहीर झालेलं आहे. पण आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्या कार्यक्रमाला मोरे सरही होते, म्हणजे जिथे पंतप्रधान मोदी आले होते. तर त्या ह्याच्यामध्ये मला असं वाटून गेलं की ही प्रक्रिया आपल्याला उलटी करता येईल का. आपल्या साहित्यामधले जे लेखक किंवा कथाकार किंवा कादंबरीकार आहेत जे इतक्या प्रगल्भपणे लिहित आहेत, मग G.A. कुलकर्णींसारखा लेखक असू देत किंवा आणखीन बरेच जे लेखक आहेत, त्यांना आपल्याला इतर भाषांमध्ये नेता येईल का याचा विचार जेव्हा आपण अभिजात भाषेचा विचार करतो त्या दृष्टीनं व्यापकतेनं करायला पाहिजे आणि तशी वर्कफोर्स निर्माण केली पाहिजे. विद्यापीठांमध्ये तसा जर कोर्स आपल्याला अंतर्भाव करता आला तर सुचिता घोरपडेसारखी लेखिका इतर भाषांमध्ये जाईल कशी याचा आपल्याला हे करायला लागेल. अर्थात
आपण जेव्हा ग्रामीण कथेचा किंवा ग्रामीण कवितेचा विचार करतो तर त्या शब्दांचं फ्लेवर इंग्रजीमध्ये किंवा इतर भाषांमध्ये पकडणं हे फार कठीण असतं. त्यासाठी तितका एक रियाज किंवा अभ्यास अनुवादकानं करायला हवा असं मला वाटतं. पण सरकारने सुद्धा याकडे लक्ष देऊन, आता काय किती पैसे येणार आहेत आणि काय येणार आहेत ते माहिती नाही आणि येणारच आहेत की नाही हेही माहिती नाही, पण काही फंडिंग या अनुवादाच्या प्रोसेसला जर आपण दिलं तर मराठीतले अनेकात्मिक उत्तमोत्तम साहित्यिक इतर भाषांमध्ये गेले तर आपणही ग्लोबल झाल्यासारखं आपल्याला वाटू. आणि तुम्हाला जर यक्षप्रश्न हा अंक वगैरे हवा असेल तर निश्चितपणे तुम्ही घेऊ शकता. मी काही अंक आणि CCTV आणलेलेच आहेत. तर आजची पिढी काय लिहिते आणि कशा पद्धतीने तरुण विचार करता याचाही विचार तुम्हाला करता येऊ शकतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता मी अभिजित थिटे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व सहकारी, खाली बसलेले मान्यवर, मोरे सर नमस्कार. तिन्ही वक्त्यांनी आपापल्या परीने खूप चांगली मांडणी केली आहे. भागवत काका आज दिसत नाहीत. भागवत काकांची, कारण नुक्कडशी मी खूप पहिल्यापासून जोडलेलो, पहिल्या संमेलनापासून, त्यामुळे त्यांची आठवण येणं आणि त्यांचंही नुक्कड इतकं मोठं होणं हे दोन्ही गोष्टी आनंदाच्या आहेत. अगदी थोडक्यात मी आपल्या विषयाबद्दल बोलतो, कारण बाकीच्यांनी त्यांची कथेविषयी, अनुवादाविषयी आणि एकंदर साहित्य व्यवहाराविषयी या 3 विषयी बोलून झालेलं आहे. मी नशिबाने अशा पिढीचा प्रतिनिधी आहे की मी आता साधारण 45 पार केलेली आहे. त्यामुळे मी लहानपणी खूप पाहिलेलं नाही, खूप वाचलं आहे. हे माझं नशीब आहे. कारण आपल्याला काही कल्पना, वाचन हे आपल्या कल्पनाशक्तीला एक छान प्रेरणा देतं. कारण वाचता वाचता आपण त्या त्या कथांमध्ये, त्या त्या पात्रांमध्ये, त्या त्या घरांमध्ये, त्या त्या वातावरणामध्ये जातो आणि आपण आपल्या मनाने तसं बांधतो. म्हणजे मला एक अगदी आत्ताची मुलं असतील तर त्यांना पटणारं एक उदाहरण आहे की लॉर्ड ऑफ द रिंग्समध्ये हॉबिट आहेत. हॉबिटचं हॉबिटॉन आहे. तर मी तामिळीच्या खाली माझं घर आहे, ते तिथं वारंवार जातो. तर पावसाळ्यात तिथले जे छोटी छोटी टेकडे आहेत ती बघून मला ते हॉबिटॉन वाटायचं. आणि प्रत्यक्षात लॉर्ड ऑफ द रिंग आला आणि ते हॉबिटॉन पाहिलं आणि त्यांची घरं पाहिली तर मला बरं वाटलं की आपलं जरा सत्याच्या जवळ जाते, किंवा त्यापेक्षाही त्या दिग्दर्शकाला माझ्यासारखा विचार करता आला असं. त्यामुळे त्याचं मला कौतुक करावं असं वाटलं. पण तरुणांचा जेव्हा आपण विचार करतो, मी अजूनही स्वतःला तरुण समजतो, त्यामुळे स्वतःचा, मी आमच्या पिढीचा जेव्हा विचार करतो तेव्हा मला खूप मनापासून वाटतं की आपण खूप वाचलं तर आपण चांगलं लिहू शकतो. 2-3च गोष्टी मला खूप प्रामाणिकपणे मांडाव्याशा वाटतात. एक तर मी लिहिल्यानंतर मी ते लगेच फेसबुकवर टाकणं आणि माझ्या मित्रांनी त्याला वावा म्हणणं, आणि दुसऱ्या कोणी त्याला वावा नाही म्हटलं तर मी डिलीट करणं. हे ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी मी लिहायला किमान सुरुवात करू शकेन. चांगलं लिहिणं ही त्याच्या पुढची बाब आहे. दुसरी गोष्ट, मी खूप वाचेन, फक्त सोशल मीडियावरचं नाही. म्हणजे एक हे खरं आहे की खूप कमी लिहित आहेत असं म्हटलं जातं, परंतु आपण सोशल मीडियावर पाहिलं तर कथा असतील, कविता असतील, अगदी आत्ता मगाशी झालं ते अलक असेल, गूढकथा असतील, मग गूढकथांची इतकी कम्युनिटीज आहेत. मी 2-3 कम्युनिटीजचा मेंबर आहे आणि इतकं सुंदर लिहितात लोक. म्हणजे भूताविषयी पण इतकी छान कल्पना मांडू शकतात आणि इतकं छान घाबरवू शकतात. तर म्हणजे खरंच लोक, कल्पनाशक्ती दांडगी आहे, त्याच्याने ते चांगलं सादरीकरणसुद्धा करतात, त्याच्यावर क्राफ्टिंग पण करतात. फक्त त्याला थोडं आपण अवकाश देऊया, थोडं थांबूया, थोडं वाचूया, परत वाचूया. जे भागवत काकांनी केलं होतं नुक्कडमध्ये, मला परत त्यांच्याकडे यावं असं वाटतं की त्यांनी फेसबुकवरच सुरुवात केली, त्यांनी पत्र सुरू केली, त्यांनी कथा सुरू केल्या, पण त्याच्यावर त्या लगेच छापल्या नाही जायच्या. त्यांनी 2 दिवस ठरवले होते, त्या 2 दिवशीच त्यांच्याकडे आलेलं साहित्य प्रसिद्ध व्हायचं. त्याच्या आधी ते त्याच्यावर काम करायचे, ते त्या लेखकाला काम करायला लावायचे आणि त्याच्यानंतर ती छान काम झालेली कथा समोर यायची. सुरुवातीच्या काळात एक शिक्षक गरजेचा असतो, जरा छडी दाखवणारा, आणि त्याच्यानंतर हळूहळू आपल्या त्या अंगवळणी पडतं. यांनी सांगितलं तसं कथाबीज फुलणं आवश्यक आहे, बरोबर आहे. कृत्रिम नुसतं क्राफ्टिंग होणार नाही, 100% होणार नाही. माझं मूळचं एक काहीतरी असायला हवं. ते मूळचं एक काहीतरी आहे, पण त्याला पुढे क्राफ्टिंग चांगलं करायला लागतं. म्हणजे माझ्याकडे छान कथाबीज आहे आणि ते मी कथा नीट मांडलीच नाही तर ते पोचणारच नाही आहे. त्याला काही रिस्पॉन्स मिळणार नाही की लोकांना मला काय म्हणायचं आहे हे लोकांपर्यंत पोचणार नाही. तर आपण काय म्हणतो आहे ते लोकांपर्यंत पोचतं आहे का? आमचा एक कम्युनिकेशनचा सिद्धांत आहे ना की
मी सांगितलं आहे, मी बोललो आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे ते मला कळलं आहे, मग ते सर्कल पूर्ण होतं. ते सर्कल पूर्ण होतं आहे का हे आपण पाहायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण स्वतःला थोडा वेळ देऊया. खूप वाचणं खरंच गरजेचं आहे. खूप वाचल्याशिवाय गंमत नाही. म्हणजे आता मला खूप जाणवतं, म्हणजे इथेही सांगायला हरकत नाही की ते नेटफ्लिक्समध्ये मी डिलीट करून टाकलं माझ्या मोबाईलवरनं, कारण जाणवलं की आपण रात्र अप्रतिम दाखवतात ते, म्हणजे त्यात काहीच वाद नाही. त्याची प्रोडक्शन क्वालिटी सुंदर असते, त्याचे जे दाखवतात ते अत्यंत सुंदर असतं. पण माझ्या लक्षात आलं की आपलं वाचनच बंद झालं आहे, कारण मी रात्री 3पर्यंत तेच बघत राहिलो वेगवेगळ्या सिरीज. याच्यात आपण सगळे जे गुंतत चाललो आहे किंवा ते रील्स, त्यामुळे याच्यामुळे आपला स्पॅन एवढाच झाला आहे ना. आपण हे बंद केलं तर आपला स्पॅन वाढेल. आत्ता आपला म्हणजे या विषयात तरुण आहे आणि मी तरुण आहे म्हणून सांगतोय की हसू नका, खरं सांगतोय की एकूण आपला स्पॅन सध्या एवढा आहे. या पलीकडे आपल्याला त्रास व्हायला लागतो. इथं मुलं आहेत सांगतील, या पलीकडे आपल्याला त्रास व्हायला लागतो. याच्यापेक्षा फेसबुकवर गेलं ना तर रीड मोरला आपण क्लिक नाही करत. किती जण करतात? नाही करत. समोर येतं तेवढं. तो इंट्रो चटपटीत असला तर तेवढा वाचतो, काही वेळेला तेही वाचत नाही. माझ्या मित्रांनी लिहिलं लाईक करतो. हा कमीत कमी झालेला स्पॅन अधिकाधिक वाचनामुळे वाढेल आणि आपली सहनशीलता वाढेल. त्यालाही सहनशीलता लागते, म्हणजे जे असेल ते संपूर्ण वाचण्याची एक सहनशीलता आपल्यात निर्माण होईल. ती निर्माण झाली म्हणजे एक तर ती आपल्यालाही गरज वाटायला लागली की आपण हे सगळं वाचायला पाहिजे, आपण खूप वाचायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण सहनशील होऊ. सहनशील झाल्यानंतर त्यांनी काय म्हटलं हे मला कळत नसून मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन. मला न कळणारी गोष्ट किंवा मला कदाचित कंटाळवाणी वाटणारी गोष्ट, पण ती 4 वेळेला वाचून, जसं ग्रेसांच्या कवितेचं आहे, ती वाचून 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 कधीतरी मला ती क्लिक होते आणि ती काय झाली आहे मला सांगता नाही येत. म्हणजे साक्षात्कारासारखं आहे की मला कळलं आहे पण मला समजावून नाही सांगता येत तुला. ही अवस्था यायला, किंवा शास्त्रीय संगीतासारखं मी खूप ऐकतो तेव्हा मला कळायला लागतं, त्यानंतर मी त्याचा आनंद घेऊ शकतो. तर आपण हे सगळेजण खूप मनापासून करूया. यांनी कवितेचा उल्लेख केला ते खरं आहे की कविता खूप होते कारण ती सोपी वाटते, जी सगळ्यात अवघड गोष्ट आहे. म्हणजे आणि एक कॉलेजमध्ये आलं आणि एक प्रेमभंग झाला किंवा तिने माझ्याकडे पाहिलं अथवा पाहिलं नाही की कविता होते, तर त्याला काय करणार. पण त्याच्यात पण परत थांबणे, पॉज घेणे. नुकतीच मुक्त छंद या लेखन प्रकाराला 100 वर्ष झाली. आम्ही महाराष्ट्र टाइम्समध्ये त्याविषयी 2 निलिमाताई गुंडींनी लिहिला होता आणि अरुण म्हात्रे यांनी असे 2 लेख लिहिले होते. त्याची गरज निर्माण होणे की त्या काळच्या कवींना असं वाटणं की हे छंद आपल्याला बांधून ठेवतात, मला जे मांडायचे ते अधिक मोकळेपणाने मांडता येत नाही, त्यासाठी मुक्त छंद. पण परत त्याच्या शेवटी छंद आहे हे आपण लक्षात ठेवूया. 4 वाक्य एकाखाली एक पुढे 3-3 टिंब देऊन लिहिली म्हणजे कविता होत नाही मुक्त छंदातली, हेही लक्षात ठेवूया. त्याच्यासाठी थोडं थांबूया, काही जणांना विचारूया, काही जणांशी बोलूया. म्हणजे मी अगदी सर आहेत इथे म्हणून म्हणत नाही, पण मोरेसांसारख्या अशा व्यक्ती आहेत ज्या खूप मोठ्या आहेत पण त्या खूप सहजपणे आपल्याशी बोलतात आणि खूप छान समजावून सांगतात. अशा आपल्या आजूबाजूला आपल्या नशिबानी माणसं आहेत, तर त्यांना त्रास देऊया. त्यांना त्रास दिला तर आपल्यात सुधारणा होईल. हळूहळू आपण चांगले लिहायला लागू आणि हळूहळू फेसबुकवरनं पुस्तकावर येऊ. माध्यम महत्त्वाचं का वाचन महत्त्वाचं का लिखाण महत्त्वाचं हा वाद असला, वादाचा मुद्दा थोडासा बाजूला ठेवू. पण मला खरंच प्रामाणिकपणे वाटतं जे छाप्यात येतं ना त्याचं एक वेगळं महत्त्व असतं आणि ते छाप्यात यायला जरा कष्ट लागतात, कारण ते काही जणांना पैसे खर्च करायला लागतात. काही वेळेला ते याच्या प्रकाशनाचे संपादक नाकारतात, 4 वेळेला रिराईट करायला लावतात. मग त्याच्यानंतर त्याच्यावर काहीतरी सातत्याने काम होत राहतं आणि त्या मांडवाखालून गेलं की मग हळूहळू हळूहळू आपल्यात सुधारणा होत जाते. तर त्याकडे आपण जाऊया असं मला वाटतं. मग त्याच्यातून आपल्यात अधिकाधिक छान प्रगती होईल आणि पुढच्या वेळेला आपण याच्याऐवजी, म्हणजे हे काय लिहितात त्याच्याऐवजी 2-3 तरुण मुलांनी लिहिलेल्या आणि खूप गाजलेल्या उत्तम पुस्तकांवरचं एखादं छान चर्चासत्र होईल, त्यात आपण सगळे सहभागी होऊया आणि त्यांचं कौतुक करूया. एवढं म्हणून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता मी डॉक्टर रुपाली शिंदे मॅडमना अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. नमस्कार. नुक्कड या संमेलनाचे फर्ग्युसन महाविद्यालयाचे मराठी विभाग आणि विवेक साहित्य मंच सहप्रायोजक आम्ही संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम करतो. 2021ला या उपक्रमाची सुरुवात झाली
आणि या उपक्रमामध्ये तरुणांचा सहभाग असावा आणि तरुणांना व्यक्त होण्याची एक अवकाश मिळावा हा उद्देश होता. आणि आता जवळजवळ एक 4 ते 5 वर्षांनी त्याला एक चांगला आकार येतो आहे. आणि याच्यासाठी अर्चना कुर्तडकर आणि महेश मोहनेरकर यांची उपक्रमशीलता आणि मेहनत ही कारणीभूत आहे. आणि त्यामुळं सुरुवातीला त्या दोघांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. या परिसंवादामध्ये जे कोणी बोललेत, खरं म्हणजे मोरे सर, वरखेडे सर आणि मंगला वरखेडे असताना आपण अध्यक्ष म्हणून घेणं हीच एक मोठी शिक्षा आहे. पण आता काही शिक्षा सहन कराव्या लागतात, तर त्यातली ही एक आहे. मला नेहमी असं वाटतं की का लिहितो, आता या सगळ्यावर बोलत असताना मला 2-3 गोष्टी आठवल्या. फर्ग्युसन रस्त्यावरून जाताना, आणि मी जिथं राहते त्या कुमठेकर रस्त्यावर, साधारण अशी वेडसरच माणसं, पण ती त्यांचं रस्त्यावरचं काय जे मिळेल ते खाऊन झाल्यानंतर बराच मोठा कागद घेऊन लिहित बसलेली असतात. मग ते तेच लिहितात किंवा काहीतरी चित्र काढत बसलेले असतात, पण लिहितात. ते मी मधून डोकवते की हे काय आहे. आणि तेव्हा मला नेहमी असं वाटतं की लिहिणं काय आहे. तर लिहिणं म्हणजे मला असं वाटतं की संपूर्ण जगापासून वेगळं करून तुम्ही कुणीतरी वेगळे आहात आणि एका वेगळ्या विश्वामध्ये जाणं आणि एक वेगळं विश्व उभं करणं. आणि ती गरज जी आहे ती फक्त शहाण्या किंवा नॉर्मल माणसांना असते असं काही नाही आहे. थोड्या साधारण बिघडलेल्या माणसालासुद्धा असते. त्यामुळे मी लिहिण्याचा विचार इतका खाली जाऊन करते. आणि मला ते गुंतलेले असतात ना पूर्ण, त्यांना काही फार अंगावर छान कपडे असतात वगैरे असं काही नसतं किंवा पोट पण भरलेलं नसतं, पण ते जे गुंगून गेलेले असतात ते मला खूप महत्त्वाचं वाटतं. तर असं स्वतःला आनंद देणारं आणि स्वतःमध्ये रमवून टाकणारं काही आपण लिहितो का हे आपण पाहायला पाहिजे. ही एक गोष्ट मला लिहिताना, मी लिहिण्याबद्दल विचार करते तेव्हा मला नेहमी महत्त्वाची वाटते. आणि दुसरी गोष्ट की जी परवाच्या आमच्या साहित्यप्रेमीच्या एका परिसंवादामध्ये आम्ही असाच विषय घेतलेला होता की मी का लिहिते. आणि त्यावेळी दिशा पिंकी शेख जे म्हणाल्या की मला जेव्हा जाणीव झाली की मी पुरुषाच्या देहातलं स्त्रीत्व असलेली व्यक्ती आहे आणि मी आता माझी जेंडर आयडेंटिटी तुम्ही जी बाई आणि पुरुष या 2 कॅटेगरीमध्ये ठेवलेलं आहे तशी मी नाही आहे. आणि मला आता दिसताना वरकरणी मी पुरुष आहे, पण मला आतून जाणवतं की मी बाई आहे आणि मला आता बाई व्हायचं आहे. ही जी माझी जाणीव आहे, ही जाणीव हा पूर्णपणे माझा असण्याचा एक ट्रान्सफॉर्मेशन म्हणूयात किंवा हा जो बदल आहे तो बदल आहे. आणि मला बाई व्हायचं आहे. आणि हा माझा जो गुंता आहे, हा जो माझा प्रवास आहे, त्यावेळी मला काहीच करता येत नाही आहे, मला काहीच कोणाला सांगता येत नाही आहे. ही जी माझी घुसमट आहे, ही जी कोंडी आहे, मला काहीच करता येत नाही म्हणून मी लिहिते. तर असा निरुपाय होताना सुद्धा माणसाला स्वतःशी आणि समाजाशी संवाद साधत लिहिता येतं. इतकं प्रामाणिकपणे आपण लिहितो का, इतके प्रामाणिकपणे आपण स्वतःला भिडतो का. जेव्हा आपण इतकं स्वतःला प्रामाणिकपणे नितळपणे भिडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो अनुभव किती छोटा आहे, किती मोठा आहे, किती दीर्घ आहे हा फार फरक पडत नाही, कारण तुम्हाला तुमची आतली आच त्या अनुभवामध्ये व्यक्त झालेली असते. तर त्यामुळं आपण लेखनाकडे कसं बघतो. कुठल्याही लेखनामध्ये लेखक असतो, त्याचा वाचक असतो आणि लेखकाची कलाकृती वाचकापर्यंत नेणारी प्रसरणाची एक यंत्रणा असते. मला असं वाटतं की आत्ताची समाज माध्यमं असतील किंवा दिवाळी अंक असेल किंवा अनुवादित साहित्य प्रसिद्ध करणं असेल, या 3ही मिती, या 3ही बाजू ज्या आहेत त्या आपल्या साहित्य व्यवहाराच्या प्रसार यंत्रणेचा एक भाग आहे. जेव्हा निर्मितीशीलता किंवा निर्मितीतलं सत्व क्षीण होतं तेव्हा लेखक काय, कवी काय, प्रसार यंत्रणेकडे डोळे लावून बसतो किंवा प्रसार यंत्रणेवर माझी हुकूमत असली पाहिजे, तेव्हा मी काहीही म्हणीन त्याचा गाजावाजाच होईल. तर आत्ता मला असं दिसतं की लिहिण्याही आधी गाजावाजा कसा होईल, कुठे आणि कुणाला पकडल्यानंतर होईल याचा माणसं जास्त विचार करतात. आणि त्यामुळं ते लिहिलेलं फार जीव नसतो, फार त्याच्यात ताकदही नसती, पण
म्हणजे कवी खूप झाले पण कविता हरवली, कथा खूप झाल्या पण कथन हरवलं, अशी जी आजची परिस्थिती आहे की आपण कारण काय होतं की तुम्ही साहित्य व्यवहारामध्ये तुम्ही नुसते लेखक आहात आणि सत्वशील लेखक आहात, ताकदीचे लेखक आहेत, पण तुम्हाला कोणी ओळखतच नाही आहे ना. मग माझी ओळख करून देणारी यंत्रणा मला गरजेची वाटायला लागते. मग ती समाज माध्यमं असतील, दिवाळी अंक असेल, मुलाखत असेल, किंवा मीच माझ्याबद्दल फेसबुकवर लिहित जाणं असेल. तर हे एका बाजूला आपल्याला आपण जसे त्या प्रसार यंत्रणेकडं अगं म्हशी मला कुठं नेशी असं व्हायला लागतं, तसं आत्ता होतं आहे. आणि त्यामुळे आपण लिहितोय काय याहीपेक्षा मी प्रसिद्ध किती होतोय, म्हणजे स्वतःबद्दल इतरांकडून लिहून घेणारी मंडळी पण आहेत, ती काय काय करते असं म्हणून खूप कौतुक होणारी मंडळी पण आहेत. तर असे पेड स्तुतिपाठकही आपण तयार केलेत. तर हे पेड स्तुतिपाठक वेगवेगळ्या माध्यमात असलेले हे खूप हे निर्मितीला मारणारे आहेत. तर त्यामुळं आवाज करण्यासारखं काही आहे का नुसतंच आवाज कुणाचा, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला जे हे तुम्हाला भिडता येतं आहे का, तुम्ही प्रसार यंत्रणेच्या किती जवळ आहे. आणि मागे एकदा दत्ता भोसले खूप आता पुरस्कार इतके वाढलेत की मला वाटतं का ती लक्ष्मीकांत देशमुखांची मुलाखत घ्यायला आम्ही जात होतो, ते पण सोलापूरला होती ती त्याच्यात. तर ते म्हणलं की एकदा अशी वेळ येणार आहे की तू काहीच केलं नाही म्हणून तुला पुरस्कार. तर असं पण आपण पुरस्काराधीन होतो आणि हे होतं. आणि म्हणजे हा फरक आपण संपवला आहे. पुस्तक परीक्षण वेगळं आहे, पुस्तकाची समीक्षा वेगळी आहे. आपण परीक्षणालाच समीक्षा म्हणतो आहे आणि नुसतं नाही, त्यांना समीक्षक म्हणून कुठे कुठे मिरवतो आहे, हेही घातकच आहे की. तर त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहे की निर्मिती भोवतालचं प्रसार यंत्रणेचं गारुड. आणि माझा आदर्श लेख म्हणजे मराठीत अशी परिस्थिती आहे, खूप गाजलेले पण कथाकार आहेत की ज्यांनी एकच कथा पुन्हा पुन्हा लिहिली. ते पुन्हा पुन्हा लिहितात हे ओळखणे इतकं शहाणपण आपल्याकडं आहे का आपण त्यांना शेंदूर लावायचा हे पण पाहिलं पाहिजे. मग ते कुणीही असू देत, मग ते नेमाडे असू देत, कुणीही असू देत. तर आपण लिहितो, आपण प्रसार यंत्रणेत आहोत किंवा आपण एक शेंदुराचं पूट चढवतोय का आणि मग त्यांना आदर्श म्हणतोय का. या आदर्शांच्या पलीकडे मला काहीतरी म्हणण्यासारखं आहे का माझ्याकडे. ती कारण माझी पिढी वेगळी आहे, माझ्या भोवतालचं वर्तमान वेगळं आहे, माझी अस्वस्थता वेगळी आहे. ती अस्वस्थता मी नेमाड्यांमध्ये शोधायला कशासाठी जायचं, का जायचं. ज्ञानपीठ मिळवलं आहे म्हणून का त्यांचा नेमाडपंथ आहे म्हणून, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, मला नेहमी असं वाटतं की संत कवयित्रींवर मी लिहित होते आणि अभिजित असा 4:25ला मी अंक लावणार आहे, तुमचं लिहून झालं की नाही. आणि 4:30ला मी 4:25ला त्यांच्या त्या जिन्यामधून आले. असं द्यायचं मला संत कवयित्रींवर लिहिताना किंवा मला स्वतःला मी जे काही लिहिते, मी काही लेखक कवी वगैरे ते थोर माणसं असतात, मला ते जमणार नाही हे मला SY BAला असतानाच खूप छान कळलं. त्यामुळं तो मुद्दा वेगळा. मला नेहमी असं वाटतं की आपण कोणाचे तरी वारसदार असतो. म्हणजे काय, आज मी जे म्हणते, आज मला जे वाटतंय ते मागं कुणीतरी काहीतरी म्हणून ठेवलेलं असतं. मला असं वाटतं की मी त्या जनाबाईची वारसदार आहे, मी त्या मुक्ताबाईची वारसदार आहे, की मी ते शोधते की मला इतक्या समतेनं वाढवणारा भाऊ मला दिसतोय का. घरात नसेल, घराबाहेर पण असेल. मी असं बघते की मला तो तिला विठ्ठल नावाचा एक खड्डा मिळाला की ज्याच्यात ती जशी आहे तशी व्यक्त होती. मी बाई आहे म्हणून मी जशी आहे तशी व्यक्त व्हायला मला आज काही दिसतंय का. हे परंपरेला तुम्ही जोडून घेतलं पाहिजे. तुम्ही काही आपण अगदी म्हणजे ओरिजिनल लिहायचं तर मग आपल्याला ॲडम ईवकडेच जावं लागेल, बाकीच्या झेरॉक्स आवृत्त्याच म्हणाव्या लागतील. तर हे पण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की मी माझा वारसदार म्हणजे मी कुणाची वारसदार आहे, माझ्या मागे कोण आहे, मी माझ्या मागून माझ्याकडून हे
मला जे समजतं आहे ह्या समजण्यासाठी भूमी कुणी तयार केलेली आहे, ती भूमी मला खूप महत्त्वाची वाटते. आणि दुसरी गोष्ट की पुन्हा एकदा की तुम्ही जे शोधत असता लिहिण्यासाठी, जगण्यासाठी, लिहिणं हा जगण्याचा एक भाग आहे. तुम्हाला ते इतकं व्यापक काही सापडतं का, इतकं तुमच्या जगण्याचं भरणपोषण करेल आणि तुम्हाला समृद्ध करेल, तुमचा खुजेपणा संपवेल असं काही दीपस्तंभ तुम्हाला दिसतात का पुस्तकाच्या निमित्ताने, वाचनाच्या निमित्ताने? हे शोधणं खूप महत्त्वाचं आहे. मी जेव्हा जेव्हा मोरे सरांची पुस्तकं वाचते तेव्हा मला दरवेळी असं वाटतं की आपल्याला काहीच येत नाही. आपली जी मिजास असते ना, मी लेखक, मी कवी, मी अभ्यासक, मी अमुक, ही आपली मिजास गळून पडेल असं काही भोवताली आपल्याला दिसतं का? मला असं वाटतं की आपण हे शोधायला पाहिजे. आणि हा जो आपला मीपणा, आपला जो चिल्लर आपलं जे काही असतं, हा चिल्लरपणाही संपेल. इथं आपण जातो आहे का? हे ज्या दिवशी जाऊ त्या दिवशी आपल्याला आपल्या लेखनाचं सत्व सापडेल. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आजच्या चर्चासत्रातल्या तीनही वक्त्यांचं मनोगत आणि दोन्ही अध्यक्षांचं मनोगत खऱ्या अर्थाने आपल्याला अधिक प्रगल्भ आणि समृद्ध करणारं होतं. हे सत्र इथेच संपन्न होतं आहे.